आज आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा सकाळी मला फोन आला होता की बाबा एकतर उमेदवारी दिली गेली होती मला, त्यांनी परत उच्चार केलेला आहे, पण तिथं काहीतरी बदल झालेले आहे तुमच्या इथं, पण पक्ष अडचणीत आहे, तू अनेक वर्ष काम करतोय. मी म्हणलं दादा मी 25 वर्ष तुमच्याबरोबर काम करतोय. मला वाटलं उमेदवारी मिळेल. मागच्या वेळी जिल्हा परिषदेची मी तयारी केली होती, पण त्यामध्ये राखीव झालं आणि त्यावेळेस संधी हुकली. ते आज मी गेली 8 वर्ष 9 वर्ष झाले कुठल्या पदावर नसताना ज्या प्रकारे या मुळशी तालुक्यात या भागामध्ये काम करत आहे, सर्व जनतेला माहिती आहे मी कशा प्रकारे काम करतोय. पण आज माझ्या समोर उमेदवारी होती, विजय 100% होता. तीच उमेदवारी आज कुठल्या कारणाने देण्यात आली, माझ्याकडनं काढून घेण्यात आली, हे कारणच मला माहिती नाही. अनेक लोक सांगतात की सर्वे, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही सर्वे करा की सर्वेमध्ये माझं नाव आहे का इतर कोणाचं नाव आहे. मी सर्वेमध्ये मीच काय लोकांच्या मनामनात आहे. आज 74 बूथमध्ये कुठलाही बूथ मला मायनस गेला नसता आणि माझा मोठा विजय होता. पण आज पक्षाचा आदेश आहे की बंडखोरी करू नका बाबा, तुम्ही कायम पक्षनिष्ठा आहात, पण कायम ती वेळ आमच्यावरच येणार आहे का पक्षनिष्ठा दाखवायची, ही खंत मला जरा वाटते. आणि मी असा कार्यकर्ता आहे की जनतेकरता काम करणार आहे, दुसऱ्यांकरता पैशाकरता काम करणारा कार्यकर्ता नाही आहे. बंडखोरी नव्हती, माझा न्यायाकरता लढाई होते, माझ्या स्वतःच्या हक्काकरता. पुढील भूमिका जनतेमध्ये जाऊन लोकांची कामं करायची, जिथे 9 वर्ष करत होतो आता इथनंही पुढे जनतेची कामं करत राहायची. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने माझे जे सरपंच आहेत 46 पैकी जवळजवळ 30-32 सरपंच माझ्या विचाराचे, त्यांना अडचणी देऊ नये निधीच्या बाबत, त्याकरता खरं तर मी थोडे एक पाऊल मागं घेतलेलं आहे. पण मी एक पाऊल मागं ह्याच्याकरता घेतले की पुढच्या काळात मला मोठी उडी मारायची, हे पण लक्षात ठेव.